तू कुछ उखाड़ लेगा? मराठी आहे. नहीं, तू बोल मराठी, तू बोल मराठी, समझ में? पण त्याला मी काय बोललो तू मराठीत बोल ना. जो बोले मराठी, ये हिंदुस्तान है, हिंदुस्तान। हिंदुस्थान आहे हाँ. मला पण माहिती आहे, पण ठीक है. मी महाराष्ट्रीयन आहे. तो रह फिर मैं तेरे को कब बोला तू हाँ. मत बोल महाराष्ट्र, मैं बोला आपको। और तू मेरे से नहीं बुलवा सकता, तेरी औकात नहीं इतनी। तेरी भी अवकात नहीं है. हाँ, समझ में आई? तू बुलवा सकता है तो मैं तो बोला ही नहीं तुमको तुम महाराज बोलो या कुछ बोलो। तेरी औकात नहीं है, मराठी बोलेगा. तेरी औकात नहीं है। तू वहीं बैठे बैठे बकवास करेगा, तेरी हिम्मत नहीं यहाँ तक बोलते हमको। दुपारी 12 वाजता मुलाला सोडायला कोळेसोच्या शाळेमध्ये गेलो होतो आणि येताना त्या ठिकाणी गेटचा फाटक पडला होता. तर तिथे एक जिम्मेदार व्यक्ती गेटमॅन होता, त्याला मी विचारलं की हा गेट उघडायला किती वेळ लागेल. तर त्यांनी मला आरे रवीची भाषा चालू केली. मैं कैसे बता सकता हूँ, मेरे क्या घर का है क्या, मैं गेटमैन हूँ, गेट उधर से खुलता है. तर मी त्याला एवढंच म्हणालो की तू एक जिम्मेदार व्यक्ती आहेस, तुला माहिती पाहिजे की गेट कधी उघडेल, आम्हाला फक्त सांग की किती वेळ लागेल, 5 मिनिटं लागतील, 10 मिनिटं लागतील की 15 मिनिटं लागतील. त्याच्यावर त्याने आरे रवीची भाषा केली. मराठीला तो तुच्छ मानून तू महाराष्ट्रीयन आहे, तू मराठी बोल, मुझे क्या मराठी से लेना देना, अशा प्रकारे तो उद्धटपणाने भाषा करायला लागला. परंतु मराठी भाषेला, मराठी अस्मितेला आणि महाराष्ट्राला जर कोणी नख लावण्याचा प्रयत्न केला तर ते पडसाद हे नक्कीच उमटणारच. आणि ती जी व्हिडिओ झाली, ती व्हिडिओ इतकी व्हायरल झाली की लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया त्या प्रकरणावरती यायला लागल्या. त्याच्या अनुषंगाने मग आम्ही लगेचच तिथल्या अधिकाऱ्यांकडे गेलो, रेल्वे स्टेशनला. त्यांच्या निदर्शनामध्ये हा प्रकार आणून दिला. ते म्हणले की खरोखरच त्याची ही आरे रवीची भाषा आम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहे, आम्ही त्याच्यावरती नक्कीच कारवाई करण्याचा प्रयत्न करू. मग दिवाळीचा मध्ये काळ गेला आणि त्यानंतर आमच्याकडे त्यांचं एक लेटर आलं. त्यांनी आम्हाला हे लेटर दिलं की आम्ही त्याला निलंबन केलेलं आहे म्हणून. तर ही नक्कीच एक महाराष्ट्र माणसाची, महाराष्ट्रीयन माणसाची, मराठी माणसाची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा विजय आहे असं आम्हाला याच्यामध्ये वाटतं.